आणि महानगरपालिकेच्या जे श्रीकांत साहेब आहे जे आयुक्त आहे यांच्या केबिन मध्ये हे जे चाललेलं आहे काय मागच्या 14-15 महिन्यापासून जवळपास एक ते दीड वर्षापासून रमाबाई घरकुल आवास योजनेचा एकही टप्पा एकही रुपया या ठिकाणी आंबेडकरी शहरात आंबेडकरी समाजाला या शहरामध्ये असलेल्या 52 झोपडपट्ट्या ज्या आहेत त्या 52 झोपडपट्ट्यामध्ये आणि मागासवर्गीय नागरिकांसाठी रमाबाई आवास घरकुल योजना आहे। परंतु मागच्या 1.5 वर्षापासून माननीय आयुक्त साहेब आणि त्यांचे अधिकारी हे जाणून बुजून मागासवर्गीय समाजातील लोकांना घरकुल व्हावं नाही म्हणून ते जो निधी पडून आहे त्यांच्याकडे 23.5 कोटी रुपये महानगरपालिकेच्या तिजोरीत घरकुल विभागामध्ये 23.5 कोटी रुपये पडून आहेत। तरी सुद्धा हे लोक 1 रुपया सुद्धा आमच्या समाजाच्या लोकांना देत नाही। याचं मुख्य कारण म्हणजे हेच आहे की हे लोक आमच्या सोबत जातीवाद करू लागले आणि इथं तुम्ही जे पाहत असाल तर इथं एकही तुम्हाला लीडर दिसणार नाही किंवा कोणत्या पक्षाचा दिसणार नाही। इथं उभा असलेला प्रत्येक माणूस हा घरकुलचा लाभार्थी आहे। आम्ही वारंवार चक्रा मारतो घरकुल विभागाला तर ते मॅडम इकडे पाठवत्या तिकडे पाठवत्या आम्ही फक्त इथं वाऱ्या करतो। अहो एवढ्या वाऱ्या जर आम्ही एखाद्या देवाला केला असता तर देव सुद्धा आम्हाला पावला असता। पण हे इतके कठोर काळजाचे लोक कठोर म्हणजे त्याला काळीजच नाही दगडाच्या काळजाचे अधिकारी झालेले आहेत। आणि मागच्या 1.5 वर्षापासून ज्यांनी आम्ही घरं पाडलेले आहेत अर्ध्या अवस्थेमध्ये घरं झालेले आहेत। आम्ही फक्त बेसमेंट करून लेंटल लेवल पर्यंत आमचे घरं झाले परंतु पुढच्या घर बांधायसाठी आमच्याकडे पैसा नाही। जेवढे पैसे होते आम्ही व्याजाबाट्यानं घेऊन अर्ध्याले घरं केले पण महानगरपालिका आम्हाला 1 रुपया सुद्धा द्यायला या ठिकाणी तयार नाही। आता काय समजायचं आम्ही आता संपूर्ण समाजानं समजून घेतलं की ही जे अधिकारी हे पक्के जातीयवादी आहेत। यांना मागासवर्गीयांचं काम झालंच नाही पाहिजे या मानसिकता जे आहे म्हणून त्यांना मागच्या 1.5 वर्षापासून या ठिकाणी 1 रुपया सुद्धा या ठिकाणी कोणालाच दिलेला नाही। श्रीकांत साहेब यांच्या सोबत बोलणी झालेली काही अनेक वेळा आम्ही विविध माध्यमातून काही लोकांना काही आमच्याच घरकुल लाभार्थ्यांना घेऊन माननीय आयुक्त साहेबांकडे अनेकदा आलो अनेकदा तक्रारी सुद्धा केल्या परंतु ते सांगायचे काम होऊन जाईल मी अधिकाऱ्यांना सांगतो। आता अधिकारी नेमके अमेरिकेत राहता का लंडनला राहता हेच समजायना आम्हाला। ते फक्त म्हणते आम्ही अधिकाऱ्याला सांगतो पण ते सांगते पण अधिकारी कधी करते काम ते काही समजायना कोणत्या देशातून येणार आहे। आणि माझी आपल्या चॅनलच्या द्वारे मी माननीय आयुक्त साहेबाला विनंती करतो की साहेब तुम्ही त्याला लवकर सांगा आणि विनंती करा ते ज्या बी देशात असन आकाशात पाताळमध्ये कुठं बी असन त्याला लवकरात लवकर बोलून या लोकांना न्याय द्या। आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येऊ लागली आम्हाला बाबासाहेबांची जयंती म्हणजे एका सण उत्सवासारखी राहते। एखादा उत्सव जसे लोक दिवाळी साजरी करतात तसे आम्ही आंबेडकर जयंती साजरी करतो परंतु आज आमच्यावर अशी वेळ आलेली आहे की आम्ही लोकांच्या घरात किरायानं राहू राहिलो आम्ही उघड्यावर राहू राहिलो। आम्ही बाबासाहेबांची जयंती आमच्या हक्काच्या घरामध्ये करू शकत नाही। एवढी शोकांतिका या जातीवादी अधिकाऱ्यामुळे आमच्यावर आलेली। आम्ही आंबेडकरी समाजाच्या वतीनं आलेलो आहे आणि संपूर्ण आंबेडकर शहरामध्ये जितक्या बी झोपडपट्ट्या आहेत मागासवर्गीय दलित लोकांच्या जेवढ्या बी झोपडपट्ट्या आहेत त्या सगळ्या वस्तीतले लोक आहे। आम्ही कोणत्याही एका वार्डातले आलो नाही। लोकांचे मंजूर झालेले आहे आणि किती लोकांच्या आता जे मंजूर झालेल्यांची संख्या किती आहे आणि त्यांना केव्हापासून आलेलं नाही। या अगोदर ऑफलाईन पद्धतीनं घरकुल विभागाला अर्ज सादर करायची अशी प्रक्रिया आतापर्यंत चालू होती। माननीय आयुक्त साहेबांना ते सगळं रद्द केलं आणि त्यांनी आपल्या ऑनलाईन करायचं असं जाहीर प्रकटनाद्वारे वृत्तपत्रामध्ये त्यानं जाहिरात दिली की बाबा आता ते ऑफलाईन घेतल्या जाणार नाही ते ऑनलाईन करेन। ती ऑनलाईन वेबसाईट त्यांनी चालू केली। शहरातील 8,400 लोकांनी ऑनलाईन भरले। त्याच्यापैकी त्यांनी परत सर्वे करून काही पात्र अपात्र असे 4-4.5 लोक पात्र केले। ते पात्र करून सुद्धा अजून त्यांचं म्हणणं आहे की अजून सर्वे करायचा। सर्वे 5 वेळा झालेले। जे महानगरपालिकेचे जे कोणी ते संबंधित व्यक्ती तिथं सर्वे करायला येते इंजिनियर त्या लोकांना आमच्या घरातल्या लेकरा बाळा सगळ्यात पाठ झालेले यायच्या घरामध्ये किती लोक आहे म्हणून इतक्या वेळा सर्वे झालेत। आणि आम्ही आमचा काम धंदा रोजगार बुडून जेव्हा ते सर्वेला येते तेव्हा आम्ही घरी थांबायचो। 5-5 वेळा सर्वे होऊन बे अजून कामाचा पत्ताच नाही फक्त करतो
आणि सांगतो, करतो आणि सांगतो. याच्या व्यतिरिक्त काहीच होईना. याच्यावरून आम्हाला त्यांची मानसिकता कळून आलेली आहे की ते जातीन बी इथून, पण आमचे काम काही करणार नाही. शेवटचा प्रश्न, आपली मागणी मान्यता झाल्यास आज काय पाऊल उचलणार? नाही, आमची मागणी मान्यता झाल्यास आम्ही इकडे झोपून घेऊ, आम्हाला काहीच अडचण नाही. असे आम्ही उघड्यावरच आहे. इथं चांगले आयुक्त साहेबांना एसी आहे, आम्ही एसीचा आस्वाद कधीतरी एक दिवस घेऊन टाकू, इकडं झोपू. साहेबांना त्या एसी मध्ये गार हवं, जे खुर्चीवर बसते, आमच्या माई भगिनीला गरीब लोकायला त्या खुर्चीवर बसायचा एक दिवसाचा आनंद आम्ही देऊ. विजय भिवसने. फक्त मागासवर्गीयासाठी ही योजना इतर लोकांसाठी नाही, ही फक्त मागासवर्गीयांसाठी असल्यामुळं इथले अधिकारी जाणून बुजून शब्द लक्षात ठेवा, जाणून बुजून आपल्या लोकांना घर झाले नाही पाहिजे, या लोकांना घर झाले नाही पाहिजे म्हणून मागच्या 1.5 वर्षापासून 1 रुपयाचा 1 हप्ता सुद्धा या लोकांना दिला नाही. फक्त टाळाटाळ करते. काय म्हणते? सर्वे करायचे. अरे किती वेळा करते सर्वे? आम्ही कामधंदे डुबून घरी राहतो. यायचे इंजिनियर येते, सर्वे करते, फोटो घेते, फोटो घेऊन जाते. अरे फोटो घेऊ एवढ्याले धप्पे झाले असेल आमच्या एका घराच्या फोटोचे, तरी आम्हाला 1 रुपयाचा न्याय भेटत नाही. हे म्हणते याची सर्वे करायचं, त्याचे सर्वे करायचं, याची चौकशी करायची. अरे पण आमचे ओरिजिनल घर आहे, आमच्या घरात पडले लेकराचे 10वी 12वीचे आमचे पोराचे परीक्षा सुरू झाल्या, आम्ही किरायाच्या घरात राहिलो. पण यायला काही समजायला, ते लेकरांच्या परीक्षा चालू आहे, काय चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये आमच्या बाबासाहेबांची जयंती आली, आम्हाला जयंतीच्या दिवशी तरी आमच्या हक्काच्या घरात राहू द्यायचं की नाही यायला? यायची मानसिकताच नाहीये. आपल्या लोकांना काही पैसे भेटले पाहिजे, आपल्या लोकांच्या घरात झाले पाहिजे, ही मानसिकता या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याची नाही. जाणून बुजून जातीभेद करायचं काम हे संबंधित अधिकारी करू राहिले. 1 वर्ष झालंय, 1.5 वर्ष होऊन गेले. 1.5 वर्षापासून 1 रुपया सुद्धा पैसे पडलेले आमच्या घर अर्धवट बनून पडेले, अर्धवट. आणि आम्ही उघड्यावर राहू राहिलो. पण यायला काळजी नाहीये. मॅडमनी तुम्हाला सगळ्यांना बोलवले. एकच मिनिट थांबा. जावळे साहेब, आम्ही जात नाही कोणीच. तुम्हाला जशी इच्छा आहे ना, आम्ही जातच नाही. मी काय म्हणतो ऐकून तुम्हाला सर्वांना बोलायचं म्हणता तुम्ही, मग त्यांनी सांगितलं सर्वांना बोलते मी. साहेबांना बोलवा, साहेबांसोबत बोलतो आम्ही. त्यांच्या कॅबिन मध्ये ते बोलायला तयार, तुम्हाला साहेब त्या येत असेल तर आम्ही स्वागत करतो त्याचं. त्या येत असेल तर आम्ही त्याच्या हात जोडून स्वागत करतो. त्याला खुर्ची देतो मोठी, त्याला वर उभा करू, खुर्ची देऊ, मान सन्मानानं आम्ही सगळे ऐकून घेऊ. द्यायचा एक शब्द सुद्धा बोलणार नाही. सर्वांना इकडे बोलवा म्हणे, मी बोलते सगळं. नाही येत असेल तर या म्हणा, नाही तर आम्ही इकडून उठत नाही. काही टेन्शन घेऊ नका. काही मारणार नाही आपण. 1.5 वर्षापासून, मागच्या 1.5 वर्षापासून 1 रुपयाचा आपल्याला लाभ भेटला नाही. एक दिवस जर उपाशी राहिलो तर काही मारणार नाही आपण. बसून आमच्या हारा घाला म्हणा. आता तुम्ही बसून घ्या घेऊ. इथं जेवण मागून घेऊ. काय टेन्शन घेऊ नका. इथून हालायचं काम नाही. जोपर्यंत आपलं मागणं पूर्ण होत नाही तोवर इकडून उठू नका. बसून घ्या. पाणी आण रे, सगळ्याला पाणी आण.
बाहेर जायचं ना कोणीच अच्छा अच्छा